आणि खूप दिवसानंतर असा झाडांच्या मधून रोड बघायला भेटत आहे. वेगवेगळ्या व्हरायटीचे फुल्स आहेत आणि त्याच्यामध्ये 8-9 कलर, 8 ते 10 कलर तुम्हाला मिळून जातील. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि आजचा जो व्हिडिओ राहणार आहे तो आपला गणपती डेकोरेशनसाठी आपण सामान घ्यायला उल्हासनगर इथे जाणार आहोत. तर फ्लावर्स वगैरे घ्यायचे आहेत. ह्या वर्षीची थीम आपली फ्लावर्सची राहणार आहे. सो आपण एक बाईक रेडी केलेली आहे मॉर्निंगमध्येच, एकदम क्लीन, नीट अँड क्लीन. चेन लूप, चेन क्लीन वगैरे सर्व करून झालेलं आहे. एक लुकआउट दाखवतो बाईकचा. चेन क्लीन केले मॉर्निंगमध्ये, ती बघा कशी झालेली आहे चेन क्लीन. आणि सध्या मी चेन क्लीन आणि चेन लूपसाठी काय यूज करतो ते मी एका नंतर जेव्हा चेन क्लीन करेन त्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. ठीक आहे, तर भेटू आता डायरेक्ट बाईकवरती. पाऊस पडून गेल्यानंतरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आता पाऊस नको यायला बस, म्हणजे थोडीशी व्यवस्थित आपल्याला फिरता येईल उल्हासनगरमध्ये, कारण पहिलाच खूप जास्त क्राऊड असतो तिकडे. आणि ऑफिसला आम्हाला फ्रायडे आणि संडे वीकली ऑफ असतो. आम्हाला 5 days वर्किंग आहे, बट सॅटर्डे संडे नाही, फ्रायडे संडे आहे. थोडंसं ऑड आहे, ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल असं, बट एका दृष्टिकोनातून चांगलंही आहे. बिकॉज एक सॅटर्डेची जर आपण सुट्टी सँक्शन करून घेतली की आपला विकेंड थोडासा मोठा होऊन जातो. ह्याचे पण एक फायदे आहेत. सो संडेला थोडा क्राऊड जास्त असेल तिकडे, त्यामुळे आम्ही ठरवलं फ्रायडेलाच जाऊन यायचं. आता मार्केट किती भरलंय सामान वगैरे ते बघावं लागेल. बिकॉज काही लास्ट वीकमध्ये मी गेलेलो तेव्हा तिथे राखी वगैरेचे शॉप्स जास्त होते. आता ह्या वीकमध्ये बघू गणपतीचं सामान वगैरे जास्त भरले की नाही उल्हासनगरमध्ये. व्ह्यू तर एकदम भारी आहे. आभाळ मला इकडेच दिसतंय आपल्या भागात, समोर तर काय दिसत नाही मला. होप तिकडे पाऊस नसेल. चिखल नको व्हायला यार गाडीवरती. मी खूप छान असे कोपरे धुवून घेतलेत मी त्या वॉशिंगवाल्याकडून. चेन वगैरे एकदम हाय प्रेशरमध्ये चेनवरती पाणी वगैरे मारून घेतलं आहे मी. सो प्लीज पावसाने आज तर थोडंसं सुट्टीच घ्यावी. तर आपण आता आहे बदलापूर अंबरनाथ पाईपलाईन रोडला. आणि आपल्यासोबत आपले मित्र प्रशांत सावंत, त्यांना आपण पिक केलंय. आता आपण चाललोय उल्हासनगरच्या दिशेने.
इकडे पावसाचं वातावरण झालं पण अजून पाऊस नाही. आणि पाठी पाऊस पडून गेलाय. गाडीची वाट लागणार आहे पूर्ण या प्रकारे आता. आपल्याला राईड कुठून घ्यायचंय? हा, राईड घ्यायचंय. असं मध्येच सिग्नल ठेवलाय हा. एक थांबल. हा, तो बघ. व्ह्यू बघू शकता तुम्ही. खूप दिवसानंतर असा झाडांच्या मधून रोड बघायला भेटत आहे. वाव, असे रोड बघितल्यानंतर गाडी चालवायला खूप जास्त एनर्जी येते. झाडं खूप महत्त्वाचे आहेत गाईज. बघू शकता काय फील येतोय बाईक चालवायला. कांट एक्सप्रेस. इथं एवढी झाडं होती, मला माहित नाही इथं एवढी झाडं आहेत. नाही जरी ठेवलंय ते खूप मोठी गोष्ट आहे. एवढे ठेवले तरी खूप महत्वाची म्हणजे मोठी गोष्ट आहे ही पण. पाईपलाईन रोडच्या तिथून आतमध्ये राईट मारल्यानंतर हा अजून एक लेफ्ट आहे आपल्याला. लेफ्ट आहे बघा, गोल्ड लोन. हा, आता अंबरनाथचा मरीन ड्राईव्ह बोलताय त्याला. आणि वातावरण खूप मस्त झालंय आता. बस असंच राहावं, पाऊस नको सध्या. तर हा उल्हासनगर रोड आहे. आणि इथून जर तुम्ही अंबरनाथ साईडून आला असेल तर 2 रूट आहेत. इथून 2 राईट आहेत ॲक्च्युली. एक पहिला राईट येतो तो, आणि सेकंडवाला राईट आपल्या महाराजांच्या चौकातून आहे राईट. पण तो जो सिग्नल चौकातून जो राईट आहे महाराजांच्या चौकातून, तो सिग्नल 1 वे आहे ॲक्च्युली. तुम्ही एकदा गेला की तिथून रिटर्न नाही होऊ शकत. बाईक अलाउड आहे रिटर्न, बट 4 व्हीलर अलाउड नाही. आणि त्यासाठी आपण जो पहिला राईड येतो अंबरनाथ साईडून, तो राईड मारून जाणार आहे आपण. आपल्याला जायचं आहे 2 नंबर गजानन मार्केट. आता थोडासा क्राऊड राहील इकडे. इकडे डेली क्राऊडच असतो. आता तर असे ट्रॅफिक असत राहणार आहे इथे पुढे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इकडे येता तेव्हा तुम्हाला बाईक पार्किंग करायला जागा मिळाली म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. कारचा तर विषयच नाही, कारला भेटतच नाही. पेड पार्किंग पण फुल असतात इकडे. सो कधी तुम्ही आला तर बाईकनेच या. बाईकला थोडा स्कोप तरी आहे इकडे पार्क करायला. इकडं थोडं फर्निचर मार्केट पण आहे ॲक्च्युली. मोठं फर्निचर मार्केट जो पुढचा टर्न होता महाराजांच्या चौकातून तिथून आहे. या टर्नला थोडेसे छोटे मोठे दुकान आहेत फर्निचरचे. मला सरळ जायचं आहे इथून पण. आता तुम्हाला हा डायरेक्ट 2 नंबरमध्येच घेऊन जाणार आहे रोड गजानन मार्केटमध्ये. तिथून लेफ्ट मारला की तुम्हाला ते शॉप्स वगैरे बघायला भेटतील डेकोरेशन्सचे. अजून खूप मार्केट आहेत त्या चौकात.
अदर मार्केट्स पण आहेत. इथे काय झाल्यानंतर थोडंसं वन वेज कोणते कोणते आहेत ते चेक करून जावा, बिकॉज माझा बाईकचा पहिला फाईन मला इथे बसला आहे. पहिला फोटो माझा बाईकसोबतचा, जिथे फोटो नको हवा असतो कोणालाही, तिथे मला ह्याच चौकात बसलेला आहे. बिकॉज ह्यांचे जे सिग्नल आहेत, साईन बोर्ड आहेत, वन वे, नो पार्किंग, हे कुठे आहेत ते तुम्हाला दिसणारच नाहीत पहिली गोष्ट नीट. आणि त्यावेळेस मी त्याच्यासोबत भांडलो पण थोडं, की बोर्ड विजिबल होईल असं ठेवा ना, नवीन माणसाला कसं कळेल की हा वन वे आहे, मारायचा आहे लेफ्ट. दुकानात तर चला दादा, दुकानात तर ओपन झालेली दिसत आहेत. आहे गर्दी आहे, दुपारीही गर्दी आहे इथं. आता मोठी टास्क गाडी पार्क करणे. बघा कुठे भेटते का. तुम्हाला गाडी पार्क करायला भेटली इथे तर तुमची शॉपिंग कंप्लीट झाली समजायचं. खूप जास्त शोधावं लागतं इथं ॲक्च्युली गाडी पार्किंग करायला. विचार करा, हा 2ची वेळ आहे, दुपारी 2 वाजलेत. ह्या वेळेत जर तुम्हाला पार्किंगची जागा भेटत नाही आहे तर समजून जा तुम्ही लेट आल्यानंतर तुम्हाला तुमचं काय होईल. हां, अरे असं तर उल्हासनगरच्या बाहेर निघू आपण. हां का हो, असं तर उल्हासनगरच्या बाहेर निघू म्हटलं आपण. अबे हे काढतायत. तर बघू शकता तुम्ही, दुकानं अजूनपर्यंत पूर्णपणे भरलेली नव्हती गेल्या वर्षीसारखी. सो मे बी राखी आल्यामुळे मधी. तर माझं सजेशन हेच राहील की राखी झाल्यानंतर तुम्ही विजिट करा उल्हासनगरला जाणार असेल तर, बिकॉज राखीनंतर अजून जास्त व्हरायटीचे सामान वगैरे भरतील ते. समोर मकर आहेत ना, आधी जायला पाहिजे होतं. प्राइस काय आहे याच्यावरती? 60, 50, 70 डझनाचं प्राइस आहे. अंदर बोलो 105 नंबर. कलर मिक्स देना कलर व्हाइट ना पिंक है. अरे किसका वो वाले तो गोल वाला बोल रहे हो ना. तो नंबर किधर है? वो आगे सामने पन्नी है, एकदम डबल टाइप की. तर आपण इथे उल्हासनगरमध्ये आलो आहे गणपतीची शॉपिंग करायला. म्हणजे एक स्टोर आहे, त्यामध्ये फुलांचं विजिट करत आहोत. तर काय शॉपचं नाव आहे? गुरुकृपा टॉयज अँड स्टोर. गुरुकृपा टॉयज अँड स्टोर नाव आहे शॉपचं. आणि इथे फुलांच्या ओके, सब सीजन में सर आइटम मिलेंगे आपको. फ्लावर्स के जरा प्राइस वगैरह बताओ ना. ये 150 रुपये का पैकेट है, इसमें 3 डजन है. सब में 8-8, 9-9 कलर मिल जाएंगे आपको. ओके, मेरे पास फूल में 10 वैरायटी है, और 10 वैरायटी में सब में आपको 8-8, 10-10 कलर मिलेंगे. बघू शकता तुम्ही इथे कलर्स कसे आहेत ते. मरून कलर आहे, पिंक कलर आहेत, सगळ्या याच्यामध्ये 8-10. इसमें मिलेंगे, ये है कोरोनेशन फ्लावर्स बोलते हैं इनको. याच्यामध्ये पण आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे फुल्स आहेत. आणि त्याच्यामध्ये 8-9 कलर, 8 ते 10 कलर तुम्हाला मिळून जातील. आतमध्ये हँगिंग हे बघा, लटकन पण आहेत. लटकन हवे असतील तुम्हाला तर त्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहेत. फ्लावर पॉट का बंच भी फ्लावर पॉट का बंच चाहिए, 150 में पेयर आएगा. ओके, इसमें और वैरायटी मिल जाएगी. ये इसमें भी कलर रहेंगे? सब इसमें. ये तो डिस्प्ले. ओके, डिस्प्ले. हाँ, इसमें मल्टीपल कलर रहेंगे? सब मल्टीपल और यूनिक कलर्स मिलेंगे आपको. ओके, 150 पेयर. हाँ, कौन सा भी ले लो, कौन सा भी. ओके, ठीक.
ये देखो, ये मेरा जो छोटा भाई ये है, क्या नाम दिलजीत नाम क्या आपका? दिलजीत दिलजीत सिंह आया अभी, तो अपने को ज़रा फूल का बताएंगे। मेरे को गोल्डन और वाइट कलर में रोज रोज चाहिए। सिंह। हेलो, इनके पास बहुत वैरायटी है। हे कसं पॅकेट आहे व्हरायटी तुम्ही बघू शकता आतमध्ये। 11 महीना भाई, पॅकेट कसं आहे 150 Invitation. में 150 मध्ये तीन हे देखो, अभी कॉम्बिनेशन दिखा रहे हैं। तर आपली थीम अशी आहे, त्याच्यामुळे आपण हे दोन सिलेक्ट केलेत। ठीक आहे, आपण आतमध्ये अजून बघू यांच्याकडे काय काय व्हरायटी। लटकन भरपूर प्रकारामध्ये लटकन तुम्हाला बघायला भेटतील। ये भी हमारे स्टाफ है मनोज भाई, ये हमारे बड़े भाई है। मनोज भाई थोड़ा शर्मा रहे। लटकन तुम्ही बघू शकता, खूप प्रकारचे लटकन आहेत त्यांच्याकडे। सब स्टाफ है हमारे, जो जो अभी इंट्रोड्यूस कराया आपको, हां इनको 20 इयर्स हो गए कम से कम इधर शॉप में। हां, जास्त एक्सपिरियन्स आहे यांचा, त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज असाल तरी तुम्ही यांच्याकडे सजेशन घेऊ शकता की तुमचा एरिया किती आहे, टेबल किती मोठा आहे, त्याच्यानुसार तुम्हाला किती फ्लावर्स वगैरे लागतील। ही सगळ्यात मोठा टास्क असतो जेव्हा आपण शॉपिंगला येतो तेव्हा। सो हे बघू शकता तुम्ही, लटकनमध्ये पण आहे। इसमें 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 छोटा सा टंगा हुआ ना, देखो सर, आधा उधर। डायमंड स्कर्टमध्ये तुम्हाला मिळतील हे इसका सगळे। नाम मिस्टेरी है सबका। ओके, ओके। आणि फ्लावर्स बघू शकता तुम्ही, बंच क्वांटिटीमध्ये आहे, तुम्हाला किती लागतील तेवढे मिळतील यांच्याकडे। ठीक आहे, सब है, दाने वाला भी है, येलो भी है। यांच्याकडे फॅन्सी फ्लोरल पण आहे। तोरन भी मिलेंगे हमारे पास, जो कल में 150 रुपये में इससे हैवी रेंज में भी मिलेंगे, इससे कम रेंज में भी मिलेंगे, लीव्स के और बहुत वैरायटी है तोरन में। आ जाओ, विजिट करो मेरे शॉप पे, गुरुकुल मंडोल, उल्लासनगर 2, नेहरू चौक। तो इस ये जो पट्टा बनाने के लिए हो जाएगा ना? हाँ, हो जाएगा। लाईन दिसतं नाही का? इथं काय दिसतं नाही. दिलो आपण.